आरोस येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील साटेले मुख्य रस्ता ते कळंगुटकरवाडी रस्त्याच्या अक्षम्य दिरंगाईबाबत आरोस येथील सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश देसाई व ग्रामस्थांनी 1 मे रोजी आरोस ग्रामपंचायत येथे रस्त्याबाबत यथायोग्य मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते। जोपर्यंत संबंधित मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे श्री देसाई व ग्रामस्थांनी सांगितले। मात्र संबंधित अधिकारी उपोषणस्थळी दाखल होताच येथील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरत रस्त्याच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले। त्याला ते जस्टिफाय करा मटेरियल बाकीचं नंतर बघूया। काय मटेरियल म्हणतात दीड महिने सगळीकडे कामं चालू होती अवेलेबल होतं नव्हतं तो आमचा कन्सर्नच नाही। लक्षात घ्या, आमचा आहे कन्सर्न। टाइमलाईन कोणी दिली? डिपार्टमेंटने दिली। टर्म्स अँड कंडिशन मध्ये आहे ना, त्याप्रमाणे मी बांधील होतो आहे ना। मटेरियल अवेलेबल नाही आहे तो आमचा कन्सर्न नाही। आम्हाला दुसरे काम, क्वालिटी काम आणि वेळेत का कंप्लीट नाही झालेलं ह्याचं जस्टिफिकेशन द्या। की आम्हाला फक्त गृहीतच धरणार. भाडी तिथे आहे, काही सिटीजन्स आहेत ते रात्रीचं ओव्हर टाइम करून येतात 12 वाजता 1 वाजता, त्यावेळी त्यांना किती हार्मफुल आहे ते। काही casualty झाल्यानंतर आपण जागा येणार का? आपण casualty वाट बघतो. त्याच्यासाठीच यावेळी मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांपुढे नमते घेत सदरील रस्त्याचे काम 20 मे पर्यंत पूर्ण करू असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले। यावेळी येथील ग्रामस्थांनी उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सुरेश देसाई, तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेचे राजू शेटकर, प्रशासक शंकर नाईक, ग्रामपंचायत सदस्य विश्वजित कळमकर, पोलीस पाटील महेश आरोसकर, बाळू कुबल, निखिल नाईक, महेश कुबल, सिद्धेश कुबल, सुहास कोरगावकर, गुरुनाथ नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष राजन नाईक, रमाकांत गंगुटकर, नाना नाईक, सातार्डा पोलीस कॉन्स्टेबल सुभाष नाईक तसेच गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। यावेळी कनिष्ठ अभियंता राजाराम धरणे व उपअभियंता GS सावंत, ठेकेदार राजू चव्हाण यांचे प्रतिनिधी ऋत्विक घाग यांचे लेखी आश्वासन घेऊनच हे रस्त्याबाबतचे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे। मदन मुरकर, कोकण लॅब ब्रेकिंग, आरोस, सावंतवाडी। नेतृत्वाखाली त्याच्यामुळे आज लेट का असेना पण प्रशासनात जाग गेली। याच्या पुढे प्रशासनान तो जो पूर्ण रस्तो मंजूर झालेलो असा तो रितसर सगळं क्वालिटी काम पूर्ण करूचा असा। आणि मी सगळ्यांका विनंती करते की ही जी सगळी तुम्ही सगळ्यांनी कळंगुटकरवाडी आणि देसाई काकांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनीच आमचे कुबल वगैरे सगळेच त्या भागात जे राहतात तितक्यांनी दळवी वगैरे त्यांच्यानी जी एकी दाखवली आहे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळे वाजवा सगळ्यांनी। कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला। कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।